हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं राजश्री ऑल इन वन चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत साबुदाणा पापडी। ही पापडी एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत कशी बनवायची ते आपण बघूया। इथे मी 1 किलो साबुदाणा रात्रभर पाण्यात भिजत घातला होता। हे बघा किती छान असा तो फुललेला आहे। साबुदाण्याचा प्रत्येक दाणा ना दाणा मोकळा झालेला आहे। हा साबुदाणा भिजवताना अर्धा इंच बोट बुडेल इतपत पाणी आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। हे बघा एकदम छान असा आपला हा साबुदाणा भिजलेला आहे। या पद्धतीने तुम्ही साबुदाणा भिजवून घ्या। आता इथे मी एका स्टीलच्या पातेल्यामध्ये ही साबुदाणा खीर बनवणार आहे। यासाठी मी या साइजच्या तांब्याने 5 तांबे पाणी मी या पातेल्यात ओतून घेणार आहे। पाण्याला चांगली उकळी येण्यासाठी आपण ते झाकून ठेवूया। हे बघा आता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया। 1 किलो साबुदाणा या अंदाजाने आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये आपण भिजवलेला साबुदाणाही टाकून घेऊया। पाणी गरम झाल्यानंतरच आपल्याला साबुदाणा त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। इथे मी सर्व साबुदाणा पाण्यामध्ये टाकून घेतला आहे। हे बघा आता आपल्याला ही खीर फुल फ्लेमवर शिजवून घ्यायची आहे। इथे दुसऱ्या गॅसवर मी आणखी एक तांब्या पाणी तापवण्यासाठी ठेवले आहे। जर आपल्याला गरज वाटल्यास आपण ते वापरू शकतो। हे बघा आपली खीर हळूहळू शिजत आहे। ही साबुदाणा खीर शिजवताना आपल्याला नेहमी ती हलवत राहायची आहे, जेणेकरून ती खाली डागणार नाही। हे बघा साबुदाणा हळूहळू ट्रान्सपरंट होत आहे। तरीही आपण आणखी थोडा वेळ हा साबुदाणा शिजवून घेऊया। यामध्ये अजूनही साबुदाणा व्हाईट कलरचा दिसत आहे। जोपर्यंत तो ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत आपण हा शिजवणार आहोत, जेणेकरून पापडी खाताना दाताखाली कडक लागणार नाही। तुम्ही ही खीर स्टीलच्याच पातेल्यामध्ये बनवा। ॲल्युमिनियमच्या पातेल्यामध्ये या खीरीला काळपटपणा येऊ शकतो, त्यामुळे आपल्या पापड्या काळपट दिसू शकतात। पांढऱ्या शुभ्र पापड्या येण्यासाठी स्टीलच्याच पातेल्याचा वापर करा। इथे आपली ही खीर आता घट्टसर झालेली दिसत आहे। हे बघा यामध्ये आपल्याला आणखी थोडंसं पाणी ॲड करण्याची गरज आहे। आता यामध्ये आणखी 1 तांब्या मी पाणी ओतून घेणार आहे।
5 ते 10 मिनिट आपण हे आणखी शिजवून घेऊया. ही खीर शिजवण्यासाठी इथे मला 6 तांब्या पाणी लागलेले आहे. 1 किलो साबुदाण्यासाठी 6 तांबे पाणी तुम्ही इथे घेऊ शकता. हे बघा, आता ही खीर आपली जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशी ही तयार झालेली आहे. तुम्हीही 1 किलो साबुदाण्यासाठी 6 तांबे पाणी घेऊन ही अशा प्रकारे खीर बनवून घेऊ शकता. इथे आपली खीर आता छान अशी शिजलेली आहे. आता आपण त्याच्या पापड्या टाकून घेऊया. हे बघा, पळीच्या साहाय्याने आपल्याला हव्या त्या साईजच्या पापड्या आपल्याला इथे टाकून घ्यायच्या आहे. या पापड्या आपल्याला प्लास्टिक पेपरवरच टाकायच्या आहे, जेणेकरून त्या सहज आपल्याला काढता येईल. हे बघा, परफेक्ट असं आपली ही खीर तयार झालेली आहे. इथे मी सर्व पापड्या टाकून घेतलेल्या आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. आता या पापड्या आपल्याला 2-3 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यायच्या आहे. हे बघा, इथे आपल्या पापड्या वाळून झालेल्या आहे. छान असा पांढरा शुभ्र त्याला कलर आलेला आहे आणि खूप अशा ट्रान्सपरंट ही झालेल्या आहे. चला तर मग आपण ह्या पापड्या तळून बघूया. हे बघा, आपली खुसखुशीत कुरकुरीत अशी ही आपली पापडी इथे तयार झालेली आहे. मी आणखी एक तळून दाखवते. पांढरा शुभ्र असा कलर आपल्या या पापडीला आलेला आहे. हे बघा, कशी खुसखुशीत आपली ही पापडी तयार झाली आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.